प्रमाणपत्र देखील आहे, प्रकल्पग्रस्त देखील आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली विभागात स्टेशनच्या परिसरात ना फेरीवाला झोन म्हणजे एकही फेरीवाला तिथे दिसत नाही स्टेशनच्या परिसरात। मग कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली पश्चिमच्या रोडला जर ना फेरीवाला झोन होऊ शकतो, मग इथे का होऊ शकत नाही? आज इथे एवढा रहदारीचा चौका आहे, या की शाळा आहे, 2 शाळा आहेत, हॉस्पिटल आहे, बँक आहे आणि मार्केट देखील इथे आहे आणि त्याच्यामुळे इथे प्रचंड ट्रॅफिक होते। ट्रॅफिक होऊन पुन्हा जे स्नॅक्सवाले जे आहेत त्यांच्याकडे 4-4, 2-2 असे कमर्शियल सिलेंडर देखील आहेत आणि रस्त्यावर कमर्शियल सिलेंडर ठेवून ते लोक या ठिकाणी ते धंदा करत आहेत आणि उद्या सकाळी समजा त्या सिलेंडरचा स्फोट झाला तर होणारे जो स्फोट होऊन जे नुकसान होणार आहे, नुकसान तर होणार आहे, पुन्हा समजा जीवितहानी जर काही झाली तर त्याला जिम्मेदार कोण? मग पालिका या गोष्टीची वाट बघत आहे की त्या स्फोट होण्याची वाट बघत आहे का? मला एवढंच म्हणायचं आहे की जसं डोंबिवली पश्चिमला न फेरीवाला झोन झालेला आहे तसं या ठिकाणी देखील ना फेरीवाला झोन झाला पाहिजे आणि एकही फेरीवाला इथे दिसता कामा नये आणि जर महानगरपालिकेने जर याच्यावरती कारवाई केली नाही तर मी याच ठिकाणी बसून ठिय्या आंदोलन करणार आणि तसं मी अर्ज देखील महानगरपालिकेला आज ई-वार्डला दिलेला आहे। धन्यवाद।